नमस्कार. मी डॉक्टर सुहास काटे, पतंजलीचा योगा प्रभारी, प्राणिक हेल्गर, सुजोग थेरपिस्ट, शाश्वत चिकित्सक आणि हिप्नोथेरपिस्ट असे विविध उपक्रम राबवतो. आपल्या या श्वासधारामध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज योग आहे, जे 6 योग आहेत, त्याविषयी पहिला योग आहे तो ज्ञान योग, त्याची माहिती घेणार आहोत. तर भगवद्गीतेमध्ये एकंदर 3 योग सांगितलेले आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, हे 3 योगांचं वर्णन भगवद्गीतेत केलेलं आहे. ज्ञान म्हणजे नॉलेज. ज्ञानयोग इज ए पाथ ऑफ नॉलेज, याचा अर्थ आपण आता समजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आता ज्ञान याच्यामध्ये 3 प्रकारचे होते. याच्यामध्ये विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व असे 4 याच्यामध्ये विभाग झाले आहेत. विवेक म्हणजे सद्विवेक बुद्धी, आपल्याला जे मनाला पटते आणि जे योग्य आहे ते. आता पाऊस चालू असला आणि त्या पावसामध्ये नदीला पूर आलेला आहे आणि त्या ह्याच्यावरून पुरावरून पाणी जात आहे. अशा वेळेस त्या पाण्यातून कार नेणं अत्यंत धोक्याचं असतं आणि ती नेऊ नये. नेलं तर ती कार वाहून जाऊ शकते. मग हा तिथे तुमचा विवेक वापरावा लागतो त्याच्यामध्ये. त्याला विवेक असं म्हटलं गेलं त्याच्यामध्ये. वैराग्य म्हणजे अनासक्त वृत्तीने राहणं. आपल्याला कुठल्याही गोष्टीची इच्छा होते आणि आपण दुकानात गेलो तर हे घेऊ का ते घेऊ, त्यावेळेला आपण असा विचार केला की हे मला घ्यायचं नाही आहे आणि माझ्याकडे भरपूर आहे. तर अनासक्त बुद्धी त्यावेळेस आपण वापरली तर आपण उगीच खर्च करून बसत नाही त्याच्यामध्ये. म्हणून वैराग्य, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध असं सूत्र आहे पतंजली उपनिषदेमध्ये. अभ्यासाने हा वैराग्य प्राप्त होतं. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. तिसरा आहे षटसंपत्ती. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. शम म्हणजे शांतता, शांत राहणं, कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं. दम म्हणजे धीर धरणं, आपण म्हणतो ना थोडा दम धर, धीर धरायचं. उपरती म्हणजे आपल्या उपरती झाली असं आपण शब्दप्रयोग त्याच्यामध्ये वापरतो. तितिक्षा म्हणजे धैर्य. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा असली पाहिजे. आपण जे काम करतो आपल्या गुरुवरती श्रद्धा असली पाहिजे. आपण जे काम करतो त्या कामावरती श्रद्धा ठेवली पाहिजे. देवावरती, ईश्वरावरती ही श्रद्धा असली तर काम पूर्ण होऊ शकते त्याच्यामध्ये. श्रद्धा आणि समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधानी वृत्तीने राहणं. जे आहे त्यामध्ये जैसे अनंत ठेवले जैसे राहावे, जे चित्ती असं द्यावे समाधान. उगीच मग खाव धरायचे नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये रोग निर्माण होतात. असुयानं म्हणतं त्याच्याजवळ माझ्याजवळ का नाही, त्याच्याजवळ 2 BHK आहे, माझ्याजवळ काहीच नाही आहे, त्याच्याजवळ कार आहे, माझ्याजवळ साधी सायकल आहे. हे जे आहे समाधान. मग आपल्या सायकलमध्ये आपण समाधान मानतो, आपला जो वाहन आहे त्याच्यामध्ये समाधान मानतो, आपले जे पगार आहे त्याच्यामध्ये समाधान मानलं तर ते समाधान, सॅटिस्फॅक्शन हे महत्त्वाचं असतं. आणि समाधानी वृत्तीने राहिलं तर आपल्याला कुठलंही दुःख होत नाही. ज्या परिस्थिती आपण राहतो आहे त्या परिस्थिती ॲडजस्ट करून राहणं म्हणजे समाधान, त्याच्यामध्ये समाधान. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकार सांगितले आहेत त्या ज्ञान योगामध्ये. पहिलं आहे श्रवण. आपण बऱ्याच वेळा आता भागवत कथा चालू आहे, त्याच्यावर भागवत कथामध्ये तेच सांगितलं जातं. दरवेळेला 30 कथा असते, पण प्रत्येकाची सांगण्याची वेगळी शैली असते आणि आपल्याला प्रत्येकाचं होणं किंवा समोरचा जो सांगतो ते आपल्याला पटेलच असं नसतं. आपण ऐकून घेतो फक्त. म्हणजे आपण काय काम करतो, श्रवण, नुसतं हिअरिंग, टू हिअर. मग त्याच्यावरती कोणती मतं आपण प्रदर्शन करत नाही. ठीक आहे, याने मला सांगितलं, मला असं पटेल असं नाही आहे. पुढे बघा तुम्ही वेळची का ठेवायची, त्याच्यावर तांब्या उलटा का ठेवायचा, त्याच्यानंतर शास्त्र आहे मग त्याच्यामध्ये श्रीखंडपुरीचं जेवण का, त्याच्यामध्ये कडुलिंबाचा स्वागा का खायचा. श्रवण आपल्याला सांगितलं जातं, पूर्वापार ज्या आपल्याला पद्धती आहे त्याबरोबर सांगितलं जातं. त्याच्यामध्ये आपण ऐकून घेतो. त्याच्यामध्ये आपलं त्याच्यावरती कुठलीही शंका मनामध्ये ती थांबवून ठेवतो. त्याच्यामध्ये श्रवण. मनन
आता मननमध्ये काय होतं, की आपण त्याच्यावर विचार करायला लागतो. हे असं का? लहान मुलं विचार करतात प्रत्येक वेगळ्या गोष्टीला, हे असं का? किंवा आजकालची नवीन पिढी जी आहे, तरुण पिढी आहे, ती प्रत्येक गोष्टीचं कारण काय आहे ते विचारत जाते त्याच्यामध्ये. आपल्याला कसं होतं, आपण जुन्या काळच्या लोकांना आपल्या आई-वडिलांनी सांगितलं, पूर्वजांनी सांगितलं, तेव्हा आपण प्रमाण मानत होतो. ठीक आहे, पूर्वापार जे आहे, त्या पद्धती आपण केल्याच पाहिजे त्याच्यामध्ये. पोळीला पुरणपोळीच का? असं ते आहे. देवीच्या नैवेद्याला मग पुरणपोळी, वडे हा स्वयंपाकच का? कांदा लसूण का नाही त्याच्यामध्ये? पूर्वावर आलेलं आहे हे सगळं. श्रवण, मनन, विचार करणं, त्याच्यावरती विचार करणं. मनन म्हणजे रवंथ करणं, त्या विचाराचं चरवण. जशी गाय रवंथ करत असते, तसं रवंथ करायचं. श्रवण, मनन आणि निधिध्यासन. आपल्या एखाद्या क्लासमध्ये आपल्याला शिक्षक सांगतात आणि आपण ते ऐकतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर विचार करतो आणि मग रात्री झोपताना की खरंच ते शिक्षक आपल्या टीचरने सांगितलं ते बरोबर आहे का? योग्य आहे का? की चूक आहे का? याच्यावरती मग आपलं विचार मंथन सुरू होतं आणि आपण एका स्टेजला येतो आणि तो नाही, नाही. सर त्यांनी सांगितलं ते अगदी योग्यच आहे. त्यालाच निधिध्यासन असं म्हटलेलं आहे. निधिध्यासन म्हणजे कन्फर्मेशन. कन्फर्मेशन. आपण जे काही ऐकलं ते योग्य होतं आणि त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे होतं. आपण चूक केली आहे, हे जे कन्फर्मेशन आहे त्यालाच निधिध्यासन असं म्हटलं आहे. अशा प्रकारे हा ज्ञानयोग आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये योगामधला पहिला योग आहे ज्ञानयोग आहे, दुसरा भक्तियोग आहे, तिसरा कर्मयोग आहे, चौथा आहे राजयोग, पाचवा हठयोग आणि सहावा आहे मंत्रयोग. आपण आज पहिला योग पाहिलेला आहे. आज आपण या आपल्या सत्रामध्ये जॉईन झालात आणि ही नवीन माहिती आपल्याला मिळाली असेल आणि आणि त्याच्यामध्ये आपल्या नवीन ज्ञानामध्ये भर पडली असेल अशी मला आशा आहे. हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा आणि लाईक करा. आपल्या काही शंका असतील तर निश्चितच विचारा. सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं आपल्याला हे आपल्या व्हॉट्सअपवरती आपण पाठवू शकतो त्याच्यामध्ये. तर परत एकदा आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. 3 वेळा आपण ओंकाराचा करू आणि समापन करूया ह्याच्यावर. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. परत भेटूया. तोपर्यंत अल्पविराम. हसते रहो, योग करो, निरोग रहो. मुस्कुराते रहो.